नमस्कार भावा बहिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला जीरा राईस कसा बनवायचा सांगतो। हे बघा, मी असा लांबडा तांदूळ घेतला आहे, बासमती तांदूळ आहे। बरोबर मापाने एवढ्या मेजरमेंटनं हे तांदूळ एवढा घेतला की बरोबर 4 माणसाला पुरते। 1.5 पावशेर तांदूळ आहे। तुम्हाला किती लोकांना पाहिजे त्या हिशोबाने मी तुम्हाला मेजरमेंट माझ्या घरचं तुम्हाला दावते। आपण आता जीरा राईस बनवणार आहे। जीरा राईससाठी बघा, मी अद्रकचा तुकडा एवढा घेतला 1 इंच, आणि 4 लसणाच्या कुड्या, आणि कढीपत्त्याची 4 पानं तर तुम्हाला सांगतो, आणि जिरं मसाला डबा मी जवळच घेतलाय, तुम्हाला दावते। मी पात्याला गरम करण्यासाठी ठेवले बघा मी, आणि इकडं गरम पाणी बरोबर मेजरमेंट प्रमाणे गरम पाणी बी घालायचं तांदूळ। तेल टाकले बघा मी 2 पळे। आता आपण त्यात लसूण अद्रक लसूण ठेचून घालू। लय बारीक बी करायचं नाही, लय मोठं बी करायचं नाही, मिडियम बारीक करायचं। असं हे दुखवलंय मी, लय हे केलं नाही। आता आपण तेलात टाकायचं, आणि बरोबर आता त्याबरोबर जिरं टाकायचं, थोडंसं टाकायचं। प्रमाण जास्त झालं की भात चांगला लागत नाही, आणि त्या जिऱ्याचा कलर भातावर येतो, त्यामुळे प्रमाणातच टाकायचं। आता कढीपत्ते टाकायचा, आणि आता ते तांदूळ टाकायचं। तांदूळ आता हे सगळं हलवून घ्या। तांदूळ असं आपण सगळं हलवून घ्यायचा, चांगला भाजला की मग पाणी घालायचं। हे बघा, असं भाजून घ्यायचं। म्हटलं आता त्यात चवीनुसार मीठ घालूया। आता हे तांदूळ भाजलंय आपलं, आता गरम पाणी वतायचं। बरोबर ते 1 पातेलं घेतले ना, 2 पातेले पाणी आपण वतायचं। बरोबर भात शिजलाच पाहिजे। बरोबर 2 पातेले पाणी वतले बघा मी, बरोबर माप आहे बरोबर या पातेल्याचं। आता हे सगळं हलवायचं आणि झाकून ठेवायचं। 10 मिनिटात आपला भात रेडी। हे बघा, झालं माझं जीरा राईस, एकदम खळखळीत झाला आहे, एकदम म्हणजे एकदम खळखळीत। आणि ह्याच्यावर आता कोथिंबीर टाकलं नाही आपल्याला हे करायचं, पण आत्ता गरम गरम आहे त्यावर कोथिंबीर टाकायची नाही, गार झाल्यावर टाकायची, कारण का कोथिंबीर काळी पडते। छोट्या छोट्या टिप आहेत, ते तुम्ही लक्ष देऊन ऐका। 1 नंबर लागतो वरण भात किंवा डाळीच्या आमटीबरोबर जीरा राईस खाल्ला तर चालतो। आणि माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, शेअर करा, आवडला तर लाईक करा माझ्या छायालेख यूट्यूब चॅनलवर। नमस्कार।